नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी पुणे यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आजचा आपला हा व्हिडिओ जो आहे तो भाग 3 म्हणता येईल। जी ॲड निघाली महावितरण भरती 2024 ज्युनियर अकाउंटंट, ओके, या पदासाठी ज्युनियर असिस्टंट म्हणजेच अकाउंटंट या पदासाठी जी सध्या भरती आलेली आणि 468 जागांसाठी ही भरती आहे। त्यामुळं एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक सुवर्ण संधी आहे आणि विशेष म्हणजे हे कॉमर्स बॅकग्राऊंडचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा नक्कीच फायद्याची असणार आहे। कारण याच्यासाठी असणारा सिलेबस जो आहे तो सिलेबस पूर्णपणे कॉमर्सच्या रिलेटेड असल्यामुळं आपण याच्यासाठी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी हे सुवर्ण संधी आहे असं आपण म्हणतोय। तिसरा भाग आहे आणि आजचा भाग हा पुन्हा परत एकदा डिटेलमध्ये आपण यामध्ये अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम पाहणार आहे। स्पेशली प्रोफेशनल नॉलेज, हे जे त्याच्यामध्ये जो पार्ट दिलेला आहे, कारण याच्यात तुम्ही ॲड पाहिली असेल, प्रोफेशनल नॉलेजवरती एक साधारण 50 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि मार्क्सची सिस्टीम त्याला 110 मार्क्स 2.2 मार्क्स एच क्वेश्चन असणार आहे। बाकीचे 40 मार्क्स म्हणजे कारण एकूण 150 मार्क्सचा पेपर आहे आणि राहिलेले 40 मार्क्स जे आहेत त्यामध्ये मराठी आहे किंवा तुमचं इतर सब्जेक्ट जे आहेत ते पण तुम्ही ॲडमध्ये बघू शकता। त्या प्रत्येकाला मात्र तिथं 0.5 एवढंच वेटेज आहे, म्हणजे एका क्वेश्चनला अर्धा मार्क। या पद्धतीनं ते 40 मार्कमध्ये सगळे कव्हर होणार आहेत आणि 110 मार्क्स हे फक्त प्रोफेशनल नॉलेज या पार्टसाठी असणार आहेत। हां, आता विशेष म्हणजे आपण हा व्हिडिओ जो बनवण्याचं कारण आहे ते म्हणजे सांगतो की अकाउंट सब्जेक्ट असं म्हणलं जातं किंवा हे जे काही प्रोफेशनल नॉलेज किंवा प्रोफेशनल वर्क जे आहेत, प्रोफेशनल नॉलेज या सब्जेक्टमध्ये फक्त अकाउंटचा समावेश होतो असं नाही आहे। बरेच जण कन्फ्यूज झालेत किंवा बरेच जणांना समज असा आहे की प्रोफेशनल नॉलेज म्हणजे फक्त अकाउंट, पण तसं नाही आहे। अकाउंट हे त्याच्यातला एक मॅक्झिमम किंवा एक मोठा असणारा पार्ट आहे, पण त्याच्याबरोबर इतर पण सब्जेक्ट आहेत। मी पहिल्या पार्टमध्ये सांगितलं होतं की अकाउंटच्या एकूण 3 ब्रँचेस आहेत, ओके। त्या ब्रँचेस कोणकोणत्या, तर त्यामध्ये एक आहे फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड आहे कॉस्ट अकाउंटिंग, थर्ड आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग। आपण पार्ट 2 मध्ये जे काही अभ्यासक्रम मी विश्लेषण केलं ते फक्त फायनान्शियल अकाउंट बद्दल होतं, लक्षात घ्या। आज आपण त्याच्या व्यतिरिक्त कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि इतर सब्जेक्ट, ओके, कारण एक लक्षात घ्या, प्रोफेशनल नॉलेज जे आहेत त्यामध्ये ह्या जो सब्जेक्ट आहे यामध्ये कॉमर्सचे BCom आणि BBA, ओके, किंवा मग MCom MBA, म्हणजे थोडक्यात ॲटलिस्ट डिग्री तरी कंप्लीट असलं पाहिजे अशी त्यांची कंडिशन आहे। आणि साहजिकच मग जर समजा तुमची डिग्री कंप्लीट असेल तर तुम्हाला कॉमर्सबद्दल किंवा इतर सब्जेक्टबद्दल बऱ्यापैकी माहिती असणं आवश्यक आहे, हा त्यांचा हेतू आहे किंवा त्यांची अपेक्षा आहे। आणि त्यानुसारच मग त्यांनी काय केलेलं आहे, फक्त अकाउंट विषय जो आहे एवढ्यावरतीच ते थांबलेले नाहीत, या व्यतिरिक्त इतर सब्जेक्टमधला सुद्धा पार्ट किंवा त्याच्याबद्दलचं पण तुम्हाला बेसिक नॉलेज, हा डिटेलमध्ये नसलं तरी बेसिक नॉलेज तरी असणं गरजेचं आहे, हा त्यांचा असणारा तुमच्याकडून असणारी अपेक्षा आहे आणि त्यानुसार सिलेबस तयार केलेला आहे। तर आपण आज डिटेलमध्ये बघूयात की इतर सब्जेक्ट जे आहेत ते कोणते असणार आहेत। आधीही मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, पण आपण ते डिटेलमध्ये पाहिलेलं नव्हतं आणि त्याच्यामधला कोणता पार्ट जो आहे तो महत्त्वाचा आहे। मी एक प्रामाणिकपणे तुम्हाला एक सांगेल की महावितरणाने कोणताही सिलेबस अगदी सब्जेक्ट किंवा त्या सब्जेक्टमध्ये काय विचारलं जाणार आहे हे डिक्लेअर केलेलं नाहीये। जे काही सिलेबस जे काही आपण सिलेबस तुम्हाला मी जे सांगतोय हे अनुभवातून आणि त्याच्यात संबंधित असणारे महत्त्वाचे जे पार्ट आहेत त्याच्यातून आणि मागचे जे काही एक्झाम झालेले आहेत, ओके, त्याच्यावर त्या आधारित मी तुम्हाला हे सिलेबस सांगतोय। हां, याच्यात एखाद दुसरा लेसन कमी जास्त होईल, जास्तच होईल, म्हणजे मी जो सिलेबस सांगतोय त्याच्यापेक्षा तो नक्कीच जास्त असणार आहे, कदाचित त्यापेक्षा कमी येऊ शकतं। कारण मी बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो तुम्हाला पूर्ण अकाउंटिंग नॉलेज जे आहे ते समजेल, त्याच्यातून बऱ्यापैकी माहिती मिळेल अशाच पद्धतीनं काढलेला आहे। हां, इतर जे विषय आहेत मी ते पण एक नंतर पार्ट याच्यात आपण घेतोय। इतर जो आहे अदर सब्जेक्ट, यामध्ये कोणते सब्जेक्ट येऊ शकतात तेही मी सांगणार आहे, फक्त त्याला पार्ट जो आहे त्याला जे वेटेज आहे ते नक्कीच कमी असणार आहे। तर बघूयात आपण डिटेलमध्ये असणारा आपला सब्जेक्ट। तर तुम्हाला
हे मी मागही पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं की एकूण सब्जेक्ट जे असणार आहेत ते सब्जेक्ट्स कोणते असणार आहेत. तर यामध्ये एक फायनान्शियल अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग. ऍक्च्युली ह्या तिन्ही अकाउंटिंगच्याच ब्रँचेस आहेत. त्यामुळं आपल्याला ह्या तिन्ही अकाउंटिंग ब्रँचेस बद्दल पाहणं गरजेचं आहे. जर तुम्हाला फक्त फायनान्शियल अकाउंटिंग एवढं जर सिलेबसला दिलं असतं तर बाकीच्या बघायची गरज नव्हती. पण प्रोफेशनल नॉलेजमध्ये त्यांना हे सगळं अपेक्षित आहे की अकाउंट बद्दल, टोटल अकाउंट बद्दल. त्यामुळे तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग तर येणं गरजेचं आहे. कारण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स जे असतात तेच फक्त रेकॉर्ड केले जातात आणि फायनान्शियल अकाउंटंट जो आहे तो फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बद्दल किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन बद्दलच माहिती सांगू शकतो. इतर माहिती जी आहे ती माहिती तो सांगू शकत नाही कारण त्याच्याकडे रेकॉर्डिंग नसते. उदाहरण सांगतो कारण याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. उदाहरण सांगतो, फायनान्शियल अकाउंटंट हा त्याच्याकडे वेजेस किंवा सॅलरी जे एक्सपेन्सेस होणार आहेत ते एक्सपेन्सेस जे आहेत ते एक्सपेन्सेस किती झाले आणि त्याच्यावरून मग तो फक्त इन्कम किती झालेत याच्यावरून प्रॉफिट लॉस काढू शकतो. तो फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुम्हाला प्रॉफिट किती झालाय आणि किती लॉस झालाय, तुमच्याकडे एवढे इन्कम्स आहेत आणि एवढे सगळे हे एक्सपेन्सेस आहेत. इन्कम मधून एक्सपेन्सेस मायनस करून प्रॉफिट आला किंवा एक्सपेन्सेस इज मोर दॅन इन्कम देन लॉस जो आहे तो आलेला आहे, हे तुम्हाला तो सांगू शकतो. पण एक्सपेन्सेस जे आहेत त्या एक्सपेन्सेसचं डिटेल क्लासिफिकेशन हे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये नाही. फक्त क्लासिफिकेशन त्यामध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इथपर्यंतच जाऊन थांबतं. डिटेलमध्ये त्याच्यात आणखी काही एलिमेंट्स किंवा आणखी काही पॉईंटच्या आधारे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन करता येतं, पण ते मात्र एक फायनान्शियल अकाउंटंट जो आहे तो करू शकत नाहीये कारण त्याच्यामध्ये तेवढ्या डिटेलमध्ये सांगितलं जात नाही. किंवा एखादा एक्सपेन्सेस इतकाच असायला पाहिजे होता, तो जास्त झालेला आहे, त्याच्यावरती कंट्रोल कसं ठेवायचं याबद्दल सुद्धा फायनान्शियल अकाउंटंट माहिती देऊ शकत नाहीये. मग ही माहिती कोण देतं तर ती सगळी माहिती जी आहे ती कॉस्ट अकाउंटंट देतो. म्हणजे हे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मध्ये शिकवलं जातं. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये एक्सपेन्सेस जे आहेत, कॉस्ट मीन एक्सपेन्सेस, तर त्या एक्सपेन्सेसचं डिटेलमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जाईल आणि त्यामध्ये काही टेक्निक्स आहेत की ज्यामुळे आपण कॉस्ट कंट्रोल करू शकतो. ओके, या कॉस्ट कंट्रोल करण्याचे काही टेक्निक्समुळे आपण एक्सपेन्सेस आपले मॅक्झिमम किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाऊ द्यायचे नाहीत हे डिसाईड करू शकतो आणि त्याच्यामुळे आपले खर्च वाचवून आपला इन्कम वाढवू शकतो किंवा प्रॉफिट्स वाढवू शकतो. तर हे एक प्रकारे फायनान्शियल अकाउंटिंगचे जे काही लिमिटेशन्स आहेत या लिमिटेशन्स थोड्याफार प्रमाणात कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कव्हर केलेत. पण याचा अर्थ असं नाही की कॉस्ट अकाउंटिंग सगळंच नॉलेज देतं. त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स की ज्या लिमिटेशन्स फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये दिले जातात. त्यामुळे हे दोन्ही जे अकाउंटिंग आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि या दोन्ही अकाउंटिंगच्या आधारे फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग या दोन्ही अकाउंटिंगच्या आधारे मॅनेजमेंट लेवलला डिसिजन प्रक्रियेसाठी, डिसिजन मेकिंगसाठी इन्फॉर्मेशन जी आवश्यक असते ती सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल होते. याच्याच आधारे मॅनेजमेंट जे आहे ते काही डिसिजन घेतं की एखादी ब्रँच आहे त्या ब्रँचमधून प्रॉफिट होतोय, एखाद्या ब्रँचमधून कमी होतोय, सतत लॉस होतोय, तर ती ब्रँच बंद करणं किंवा त्याच्यावरती काही उपाययोजना राबवणं, हे सगळे किंवा अशा टाईपचे जे काही डिसिजन्स असतील किंवा त्याच्यामध्ये अनालिसिस करता येतं की असं का घडतंय, याच्यातून प्रॉफिट का होतोय, याच्यातून लॉस का होतोय, त्याचे काही रिझन शोधले जातात. म्हणजे त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस केलं जातं. हे सगळं मॅनेजमेंट लेवलला केलं जातं आणि त्याच्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग ही तिसरी ब्रँच जी आहे ती एक अकाउंटिंगची ब्रँच आहे. त्यामुळं या अकाउंटिंगच्या तिन्ही ब्रँच बद्दल आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. तरच आपण म्हणू शकतो की आम्ही आमच्या प्रोफेशनच्या रिलेटेड सगळी माहिती किंवा सगळं नॉलेज घेतलेलं आहे आणि आम्ही याच्याबद्दल नक्कीच चांगलं काम नंतर पुढे परत करू शकतो. त्यामुळे हे तिन्ही सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत. या व्यतिरिक्त ऑडिट हा जो सब्जेक्ट आहे तोही महत्वाचा आहे. ऑडिटमध्ये त्याला सध्या तो आपल्याला पुणे युनिव्हर्सिटी किंवा इतर युनिव्हर्सिटीमध्ये ऑडिट अँड टॅक्सेशन या नावाने सब्जेक्ट जो आहे तो दिला जातोय. पण याच्यात टॅक्सेशनचा जो पार्ट आहे तो मी अदर सब्जेक्टमध्ये किंवा अदर पार्टमध्ये नंतर सांगतोय. या अदरमध्ये आपण काय बघणार आहे तर या अदरमध्ये आपण इतर काही सब्जेक्ट जसे की कंपनी लॉ, त्याचबरोबर बिझनेस लॉ, आणि इन्कम टॅक्स, स्पेशली इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 आणि जीएसटी, हे पण सब्जेक्ट आहेत.
त्यामुळे हे सगळे सब्जेक्ट आपण अदर सब्जेक्ट म्हणून इथं कन्सिडर करतो, कारण याला जास्त वेटेज नसणार आहे. पण याचा अर्थ असं नाही की हे तुम्ही दुर्लक्षित करायचे, कारण तुम्हाला बेसिक तुमचे क्वालिफिकेशन बीकॉम असलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या, बीकॉम पर्यंत जे काही तुम्ही शिकलेले आहेत 11th पासून बीकॉम पर्यंत, ते बऱ्यापैकी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हे तुम्हाला हे समोर येणार आहे. आणि त्याच्यावरती एखाद दुसरा तरी क्वेश्चन नक्की 100% असणार आहे. ओके, तर 50 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या 50 प्रश्नामध्ये मॅक्झिमम पार्ट हा नक्की फायनान्शियल अकाउंटिंगचा असणार आहे. त्यानंतर कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पण काही पार्ट असेल, ऑडिटचा असेल, कॉस्ट अकाउंटिंगचा सुद्धा असणार आणि अदर सब्जेक्ट जे आहेत तेही. पण मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगेल की हे जे सब्जेक्ट आहेत, कंपनी लॉ असेल, बिझनेस लॉ असेल, हे सब्जेक्ट किंवा ऑडिट जो आहे, हे सब्जेक्ट तुम्ही फक्त थिअरॉटिकल असल्यामुळे वाचूनही थोड्याफार प्रमाणात त्याचे अभ्यास करू शकता. जस्ट तुम्ही बीकॉमचे जे पुस्तकं पाहिले किंवा बीबीएचे काही बुक्स जर घेतले, त्या पुस्तकातून रीड केलं तरी पण हे बऱ्यापैकी तुमचा अभ्यास होईल. पण असे काही सब्जेक्ट आहेत की ते फक्त वाचून होण्यासारखे नाहीयेत. त्यामध्ये स्पेशली फायनान्शियल अकाउंटिंग, नंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि इन्कम टॅक्स, हे 4 सब्जेक्ट जे आहेत हे फक्त रीड करून समजत नाहीत. याला तुम्हाला प्रॅक्टिकली पण थोडंफार नक्कीच बघावं लागणार आहे, कारण ते प्रॅक्टिकली समजल्याशिवाय थिअरॉटिकल पार्ट पूर्ण लक्षात येत नाही. ठीक आहे, थिअरॉटिकल पार्ट, आता क्वेश्चन्स कसे विचारले जाणार आहेत तर ते एमसीक्यू टाईपचे असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लिहिताना प्रॅक्टिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचा, पण स्मॉल जे टाईपचे एक्झाम्पल असतात, कॅल्क्युलेशन्स असतात, ते मात्र तुम्हाला नक्की बघावं लागतील. ओके, आणि त्याचा आपण डिटेलमध्ये नंतर परत एक भाग मी बनवणार आहे पार्ट, की कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि त्याचे आन्सर कसे शोधायचे. पण ठराविक 5 क्वेश्चन तुम्हाला किंवा 10 क्वेश्चन्स सांगून की हा हे क्वेश्चन्स आहेत आणि याचे आन्सर हे आहेत म्हणून तुमचा अभ्यास होणार नाहीच आहे. आपण त्याचा एक अंदाज येण्यासाठी मी त्याचा एक नंतरचा पार्ट जो आहे तो बनवणार आहे व्हिडिओ. पण सध्या तुम्ही हे सिलेबस आहे ते महत्वाचं आहे की जे लक्षात घ्या. आणि यासाठी लेक्चरची किंवा क्लासेसची गरज का पडणार आहे, तर यासाठी मी परत सांगतोय, अकाउंट हा सब्जेक्ट जो आहे तो प्रॅक्टिकली सब्जेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती त्याच वेळेस लक्षात राहील ज्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकली काही क्वेश्चन सोडवता येतील. काही मी जे भाग 2 आणि भाग 1 बनवला व्हिडिओ, त्याच्यामध्ये काही जणांनी कमेंट्स मध्ये सांगितलं की सर तुम्ही एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन घेणार आहात का, तर नक्कीच एमसीक्यू टाईपचेच क्वेश्चन घ्यावं लागणार आहेत. हां, फक्त ते तुम्हाला एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन घेत असताना फक्त ऑप्शन देऊन याच्यातला हा ऑप्शन आहे असं नाहीये, तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर काढता आलं पाहिजे. ते तिथं आहे की नाही नंतर बघायचं. तर त्या टाईपने आपण प्रॅक्टिकली पण थोडीशी मी त्याच्यात नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम सांगेल की जेणेकरून तुम्हाला ते माहिती होईल किंवा रिपीट होईल की हा हे आम्ही कधीतरी शिकलेलो आहे. ओके, त्यामुळं एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन जरी येणार असतील तरी आपण ते लक्षात राहण्यासाठी प्रॅक्टिकली काही प्रॉब्लेम पण मी घेईल सोडून प्रत्येक टॉपिकचे ठराविक. दुसरा पार्ट, दुसरा एक पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये मी बोलताना असं बोललो की जे काही लँग्वेजचा पार्ट जो आहे तो इंग्लिश आणि मराठी या दोन्हीमधून पण येईल. तर ते मागच्या सगळ्या एक्झाममध्ये बऱ्यापैकी आतापर्यंत जेवढे झालेत, म्हणजे मी स्वतःही काही पहिल्यापासून जे काही अकाउंटंटचे क्लासेस घेत आहे, म्हणजे प्रोफेशनल म्हणण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये, तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी आतापर्यंत ज्यावेळेस टॅक्स असिस्टंट म्हणून पोस्ट निघली त्याही वेळेस देताना दोन्ही लँग्वेजमधून क्वेश्चन्स ऑप्शन ठेवले होते. आणि म्हणून असं मला एक कदाचित असं वाटलं की तसं करता येऊ किंवा करतील. पण ठीक आहे, आपण मी आज हे क्लिअर करतोय, त्यासाठीच मी हे मुद्दाहून टॅगलाईन जे आहे ते इतर लिहिलेले की ऑनलाईन टेस्ट विल बी इन इंग्लिश एक्सेप्ट टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज. मराठीवरचे जे भाषेतले जे काही क्वेश्चन असतात ते सोडून बाकी सगळा पेपर जो आहे तो इंग्लिशमधूनच असणार आहेत. त्यामुळे आता निश्चिंत राहा की पेपर हा तुमचा फक्त इंग्लिशमधूनच असणार आहे. पण मी शिकवताना मात्र तुम्हाला नक्कीच काही मराठीतून जे काही वर्ड्स आहेत ते त्याच्यात सांगत राहील, त्याचा अर्थ सांगत राहील. त्याचं कारण असं आहे की एक मातृभाषा असल्यामुळे आपल्याला ते लवकर समजतात. व्यावहारिक भाषेमध्ये आपण कधीतरी ते बोललेलो असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ते एक लिंक होतं, कनेक्ट होतं की जेणेकरून आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतं. ठीक आहे, तर हे मुद्दे सगळे क्लिअर झाल्यानंतर आपण बघूयात सिलेबस बद्दल. पहिला मेन सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे फायनान्शियल अकाउंट. हां, फक्त आता या फायनान्शियल अकाउंट मधील जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स मध्ये सुद्धा एखादा दुसरा टॉपिक पुढे मागे होऊ शकतो, मी आधीही सांगितलं. पण कुठलंही लक्ष द्या, फायनान्शियल अकाउंट म्हणलं की तुम्हाला डिटेलमध्ये त्यांनी नाही जरी सब्जेक्ट दिले की हे असणारे हे नसणारे, तरीही तुम्ही जर समजा डिटेलमध्ये नॉलेज पाहिजे असेल किंवा त्याची माहिती घ्यायची असेल तर हा पार्ट जो आहे इथपर्यंतचा तो असणारच आहे.
याच्याशिवाय तुम्हाला अकाउंटिंग समजू शकत नाही. ह्या सगळ्या स्टेप्स आहेत. ओके, मी मागच्याही एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की अकाउंटिंगच्या स्टेप्स आहेत. फर्स्ट टाइम नेहमी पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन, त्या ट्रान्झॅक्शन नंतर तुम्हाला काही कन्सेप्ट समजून घ्यावं लागेल. कन्सेप्ट नंतर तुम्हाला सिस्टीम समजून घ्यावं लागणार आहे. सिस्टीम नंतर मग तुम्हाला बुक्समध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टार्ट करता येतं. त्यातलं पहिलं बुक आहे जर्नल, जर्नलवरून नंतर सबसिडरी बुक्स, सबसिडरी बुक्सवरून लेजर, लेजर नंतर ट्रायल बॅलन्स आणि ट्रायल बॅलन्स नंतर फायनल अकाउंट. हे सिस्टीम आहे, याच्यामध्ये कोणीही चेंज करू शकत नाही. या सिस्टीम सारख्या किंवा या स्टेप्स 1 बाय 1च तुम्हाला पुढे जायचं आहे. डिरेक्टली तुम्ही फायनल अकाउंट शिकू नाही शकत किंवा जरी तुम्हाला ते मार्क्स पडले किंवा ते तुम्हाला कन्सेप्ट समजलेले नसणार आहे, त्यामुळे आपल्याला ह्या स्टेप्सनेच जायचंय. हा, याच्या व्यतिरिक्त एकदा फायनल अकाउंट झाल्यानंतर हा जो पार्ट आहे यामध्ये टॉपिकमध्ये पुढे मागे होईल की जे मी मागे सांगितलं की नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न जो आहे तो आहे की जो 12च्या बुक्समध्ये आहे. पण ठीक आहे, तर तोही तुम्हाला असेल. डेप्रिशिएशन, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट हे पण इम्पॉर्टंट आहे, कारण बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट जे आहे यामध्ये प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये भरपूर जास्त क्वेश्चन म्हणता येतील ते विचारले जातात. तर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बद्दल पण मी सांगितलेलं आहे. त्यानंतर शेअर्स, बिल ऑफ एक्सचेंज, शेअर्स अँड डिबेंचर्स हा जो आहे तो थेरॉटिकल पार्ट आहे. बऱ्यापैकी कॉमर्सच्या मुलांना हे माहिती असतं, पण तरी त्याच्यावरती क्वेश्चन्स कसे विचारले जाऊ शकतात ते आपल्याला पाहायचं आहे. बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक जो आहे तो टॉपिक 12ला आहे, हे मी सांगितलंय. हा, या व्यतिरिक्त काही टॉपिक्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण तेही शॉर्ट मध्ये नंतर बघणार आहे. एक लक्षात घ्या, आपण नक्कीच या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला एक वेळ जास्त सिलेबस माझ्याकडून दिला जाईल, पण कमी होणार नाहीये. त्यामुळे सिलेबसमध्ये इतर जे टॉपिक आहेत, फॉर एक्झाम्पल रॉयल्टी अकाउंट, तर रॉयल्टी अकाउंट म्हणजे काय, त्याचबरोबर हायर परचेस सिस्टीम, हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंट सिस्टीम, ते आहे इन्शुरन्स क्लेम अकाउंट की जे मी पहिल्या भागामध्ये पण तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये हे सांगितलं, इन्शुरन्स क्लेम अकाउंट. हे जे टॉपिक आहेत या टॉपिक बद्दल पण आपण हे डिटेलमध्ये किंवा नंतर हे घेणार आहे. त्यामुळे हे सगळं सिलेबस जे आहे ते फायनान्शियल अकाउंटिंग, आणि याच्याबद्दल तुम्हाला आधी सगळं हे दुसऱ्या एका पार्ट 2 मध्ये आपण सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यासाठी तुम्हाला जे कोणी समजा ज्यांनी भाग 2चा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी ही लिंक, आणि यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्ट बद्दल किंवा त्याच्यातलं पूर्ण सिलेबस जे आहे ते आपण पाहिलेलं, त्याचं अनालिसिस सगळं याच्यामध्ये केलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. नेक्स्ट इतर सब्जेक्ट बद्दल बघू आपण. चला, नेक्स्ट एक पार्ट आहे किंवा सब्जेक्ट आहे कॉस्ट अकाउंटिंग. आता कॉस्ट अकाउंटिंग जो पार्ट आहे किंवा हा जो सब्जेक्ट आहे हा बरेच जणांना ग्रॅज्युएशन लेवलला म्हणजे बीकॉम मध्ये ऑप्शनल सब्जेक्ट असल्यामुळं खूप मुलं हा सब्जेक्ट जो आहे तो ड्रॉप करतात, आणि याला और बँकिंग वर इतर सब्जेक्ट असतात, थिअरॉटिकल असतात, थिअरी, मग ते वाचायला सोपं म्हणून मग बरेच जण काय करतात, तो सब्जेक्ट ड्रॉप करतात, ऑप्शन म्हणून दुसरा निवडला जातो. पण मग याच्यामुळे काय होतं की कॉस्ट अकाउंटिंग हा इतका महत्त्वाचा सब्जेक्ट असून सुद्धा आपण त्याच्यापासून अज्ञानी राहतो. ओके, कारण हा सब्जेक्ट आपण त्यावेळेस न घेतल्यामुळे. तिथं ज्यांनी कोणी कॉस्ट सब्जेक्ट घेतलाय, कॉस्ट अकाउंटिंग, तर त्यांना नक्कीच याच्याबद्दलची माहिती मिळते, आणि या सब्जेक्ट बद्दल आपल्याला याच्यात काही क्वेश्चन्स 100% असणार. आता याच्यामध्ये काय काय असणार आहे ते आपण थोडक्यात बघा. याच्यामधलं पण स्पेशली त्यांनी सांगितलेलं की बेसिक नॉलेज असणार आहे, म्हणजे अगदी तुम्हाला डिटेलमध्ये किंवा सगळंच कॉस्टिंग असणार आहे असं नाही, कारण कॉस्टिंग पार्ट पण लेसन पण किंवा हा सब्जेक्ट पण लहान नाहीये, मोठा सब्जेक्ट आहे. कारण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये SY ला कॉस्टिंग 1 आणि TY ला कॉस्टिंग 2 आणि कॉस्टिंग 3 असे 2 सब्जेक्ट होतात. ओके, त्यामुळे सिलेबस नक्कीच हे जास्त आहे. तर यामध्ये मात्र बेसिक जे आहे ते इम्पॉर्टंट कोणकोणता पार्ट आहे ते आपण याच्यात बघणार आहे. हे सगळे पार्ट जे दिले तुम्हाला बोर्डवरती इथं सांगितलेले, कॉस्ट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटन्सी. आता हे जे 4ही शब्द आहेत ना याच्यामध्ये बेसिक थोडा फरक आहे. कॉस्ट मीन्स एक्सपेन्सेस. ओके, कॉस्ट म्हणजे काय तर एखादा खर्च, याला आपण शॉर्ट मध्ये एक्सपेन्सेस म्हणू शकतो, किंवा वर्थ किंवा प्राइस ऑफ वर्क, एखाद्या कामाचा मोबदला, किंवा प्राइस ऑफ थिंग्स, एखाद्या वस्तूची किंमत म्हणजे कॉस्ट. पण मग कॉस्टिंग म्हणजे काय तर कॉस्टिंग इज अ मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग कॉस्ट, म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत किंवा एखाद्या कामाचा मोबदला कॅल्क्युलेट करण्याची मेथड म्हणजे कॉस्टिंग. तर कॉस्ट आणि कॉस्टिंग मध्ये फरक आहे. कॉस्ट म्हणजे फक्त खर्च, कॉस्टिंग याचा अर्थ मेथड ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट, कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याची
मेथड म्हणजे कॉस्टिंग. मग कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, तर कॉस्ट अकाउंटिंग इज सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग कॉस्ट एक्सपेन्सेस कॉस्ट इन द बुक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज कॉल्ड कॉस्ट अकाउंटिंग. बघा कॉस्ट अकाउंटिंगला आपल्याला काय म्हणता येईल, तर ही एक अकाउंटिंग किंवा रेकॉर्डिंगची सिस्टीम आहे. काय रेकॉर्ड केलं जातं, तर कॉस्टिंग किंवा कॉस्ट, सगळे कॉस्ट किंवा एक्सपेन्सेस जे आहेत ते रेकॉर्ड करण्याची जी सिस्टीम आहे त्याला कॉस्ट अकाउंटिंग म्हणतात. आणि त्याच्या नंतरचा पार्ट आहे कॉस्ट अकाउंटन्सी. कॉस्ट अकाउंटन्सी हा कॉस्ट अकाउंटिंगच्या नंतरचा पार्ट. मग याच्यामध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये फक्त रेकॉर्ड केले जाते कॉस्ट अकाउंटिंग मध्ये. त्या रेकॉर्डच्या आधारे त्याचं त्या अनालिसिस करणं, त्याच्यावरून त्याचे काही डिसिजन घेणं, किंवा काही कन्क्लुजन काढणं आणि रिझल्ट किंवा डिसिजन घेणं, इथपर्यंत जो पार्ट आहे त्याला म्हणलं जातं कॉस्ट अकाउंटन्सी. हे चारही कन्सेप्ट परत रिपीट बघा. कॉस्ट याचा अर्थ एक्सपेन्सेस, कॉस्ट म्हणजे मेथड ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ expenses. Cost accounting means recording of cost in the books of account is called cost accounting, and cost accountancy means analysis, then classification, analysis, result, conclusion, and last decision making. Okay, according to cost accounting is called cost accountancy. Okay, cost accounting च्या आधारे हे सगळं पुढे करणं, क्लासिफिकेशन त्याचं किंवा अनालिसिस करणं किंवा त्याच्यावर रिझल्ट शोधणं आणि काही डिसिजन घेणं, या पूर्ण प्रोसेसला अकाउंटन्सी म्हणतात. तर हा जो पार्ट आहे हा थिअरॉटिकल पार्ट आपल्याला झाल्यानंतर नेक्स्ट पाहायचा आहे, त्याच्यात पुढचा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, की जे मी असे सांगितलं की फायनान्शियल अकाउंटिंगचे काही लिमिटेशन्स आहे. त्यातलं पहिलं मेन लिमिटेशन म्हणजे हे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये कॉस्ट जे आहे त्यांचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये किंवा ज्याला म्हणू आपण की पाहिजे त्या प्रमाणात केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये फक्त दोनच पार्ट मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये, ते म्हणजे एक डायरेक्ट एक्सपेन्सेस, सेकंड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पण एक्झॅक्टली डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय हे तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये समजत नाही, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये समजतं. आणि याच्यामध्ये क्लासिफिकेशन डिटेलमध्ये वेगवेगळ्या पॉईंटच्या आधारे आपल्याला सगळ्याला ते केलेलं बघायला मिळतं. यामध्ये स्पेशली कॉस्ट अकाउंटिंगचे जे काही क्लासिफिकेशन आहे ते कशा प्रकारे असणार आहे ते सांगतोय. एक्सपेन्सेस कॉस्ट जे आहे त्याचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पॉईंटच्या आधारे केलं जातं. पहिलं अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. अकॉर्डिंग टू कशाच्या आधारे, तर हे मुद्दे आहेत सगळे. एक पहिला आहे एलिमेंट्स, सेकंड पार्ट आहे नेचर वाइज, थर्ड बिहेवियर वाइज, नेक्स्ट कंट्रोल वाइज. असं क्लासिफिकेशनचे वेगवेगळ्या प्रकारे कॉस्टचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता यामध्ये समजा एलिमेंट्स वाइज जर पाहिलं तर कॉस्टचे एलिमेंट्स मेन 3 मानले जातात. फर्स्ट इज मटेरियल, सेकंड लेबर, अँड थर्ड अदर एक्सपेन्सेस किंवा त्याला आपण ओव्हरहेड्स म्हणू शकतो. अदर एक्सपेन्सेस. ओके, नेचर वाइज डायरेक्ट अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बिहेवियर वाइज आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतो, ते म्हणजे फिक्स्ड, व्हेरिएबल अँड सेमी फिक्स किंवा त्यालाच आपण सेमी व्हेरिएबल असे म्हणतात. हे याचं क्लासिफिकेशन. कंट्रोल वाइज कंट्रोलेबल अँड नॉन कंट्रोलेबल. तर हे असे वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या आधारे किंवा वेगवेगळ्या पॉईंटच्या आधारे आपण क्लासिफिकेशन हे कॉस्टचं करू शकतो. आणि हे आपल्याला सगळ्याला पाहायचं आहे या सब्जेक्टमध्ये. लेबर म्हणजे काय, मटेरियल कॉस्ट म्हणजे काय, किंवा अदर एक्सपेन्सेस, मग डायरेक्ट म्हणजे काय, इनडायरेक्ट म्हणजे काय, किंवा फिक्स म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, सेमी व्हेरिएबल काय, या सगळ्यांचं मिनिंग वगैरे पाहिजे, एक्झाम्पल्स वगैरे पाहिजेत.
नेक्स्ट पार्ट जो आहे हे एलिमेंट्स परत आपल्याला पाहिजेत. मटेरियल म्हणजे काय, यांचे पण क्लासिफिकेशन आहे. डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, सेम डायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स म्हणजे काय वगैरे हे पण पाहायचं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ॲग्रिगेट ऑफ ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इज कॉल्ड ओव्हरहेड्स. म्हणजे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे असतात त्याला ओव्हरहेड्स म्हणतात. पण मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस याचा अर्थ काय हेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय. नेक्स्ट याच्यात पुढे परत पार्ट याच्यातला आणखी काय आहे तो म्हणजे महत्वाचा कॉस्ट शीट. जसं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे जर्नल लेजर, तसं कॉस्ट अकाउंटिंग मधला इम्पॉर्टंट पार्ट आहे कॉस्ट शीट. कॉस्ट शीट बनवणं याचा अर्थ तुम्हाला एखाद्या तुमच्या प्रोडक्टचं असेल किंवा तुमच्या कामाचं, मेन आपण म्हणू प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचं कॉस्टिंग करणं म्हणजे त्याची प्राइसिंग ठरवणं, किती रुपये किंमत असली पाहिजे आणि ही किंमत तुम्हाला ठरवता येण्यासाठी कॉस्ट शीट बनवावं लागतं. या कॉस्ट शीटलाच आपण पुढे परत त्याच्याच रिलेटेड टेंडर म्हणू शकतो, एखादा पार्ट कोटेशन याच्यातलाच पार्ट आहे. तुम्ही बघत असाल की एखादी वस्तू घ्यायची आपण कोटेशन मागतो, तर ते कोटेशन मध्ये डिटेलमध्ये त्याने डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की ही वस्तू आहे, त्यासाठी एवढा सगळा खर्च झालाय आणि मग याच्यात आम्ही एवढा आमचा प्रॉफिट ऍड करून ही वस्तू या किमतीला विकतोय. म्हणजे कॉस्ट शीट मध्ये साधारणपणे काय असतात तर सगळे एक्सपेन्सेस असतात प्लस त्याच्यामध्ये प्रॉफिट आणि लास्टला सेलिंग प्राइस. तर हे आपल्याला आपल्या प्रोडक्टचं कॉस्ट काढता आली पाहिजे. हे इतरांनी कोणी काढायचं नाहीये, आपल्या प्रोडक्टचं कॉस्ट आपण करणार. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर एक्सपेन्सेस जे आहेत ते एक्सपेन्सेस सगळे कोणत्या कारणासाठी झाले ते बघावं लागेल. ह्याला अर्थात साहजिकच एक्सपेन्सेसचे मेन 2 कॅटेगरीज मध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. एक डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट. डायरेक्ट एक्सपेन्स याचा अर्थ कोणते एक्सपेन्सेस की जे एक्सपेन्सेस हे प्रोडक्ट बनवताना होणार आहे, त्याला आपण म्हणू की रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग ऑर प्रोडक्शन, इट्स कॉल्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर हे डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत त्यामध्ये मग डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट अदर एक्सपेन्सेस हे तिन्हींची टोटल करून त्याला प्राइम कॉस्ट म्हणलं जातं. या प्राइम कॉस्ट मध्ये मग इतर काही ओव्हरहेड्स ऍड होतात. फॉर एक्झाम्पल ऑफिस ओव्हरहेड्स, त्यालाच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स असंही म्हणतात, किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ओके, तर हे सगळे ओव्हरहेड्स जे आहेत ते ओव्हरहेड्स त्याच्यात ऍड होतात आणि मग टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होतं. त्याच्यामध्ये ऍड प्रॉफिट आणि मग नंतर परत सेलिंग प्राइस किती ते ठरतं. तर हे कॉस्ट शीटचा फॉर्मॅट सांगितलं मी थोडक्यात. तर हे कॉस्ट शीट जे आहे ते तुम्हाला पाहायचंय. नेक्स्ट मार्जिनल कॉस्टिंग, पुढचा पार्ट मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग किंवा काही कंट्रोल पण आहेत, मटेरियल कंट्रोलचे काही सिस्टीम्स आहेत, हे पण आपण शॉर्ट मध्ये बघणार आहे. जरी ते सिलेबस मध्ये त्यांनी डिटेलमध्ये कुठे दिलेलं नसेल तरीही आपण आपल्या या कोर्समध्ये हा पार्ट जो आहे तो नक्कीच शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. मार्जिनल कॉस्टिंग मध्ये तुम्हाला EOQ, इकॉनॉमिक ऑर्डर लेवल जे आहेत, क्वांटिटी ते म्हणजे काय, किंवा मग इतर काही ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे काय, किंवा PV रेशिओ म्हणजे काय हे आपल्याला पाहायचंय. ब्रेक इव्हन पॉइंट, PV रेशिओ याच्या रिलेटेड आपल्याला सगळा पार्ट जो आहे तो मार्जिनल कॉस्टिंग मध्ये आहे. स्टँडर्ड कॉस्टिंग पण आहे, त्यामध्ये व्हेरियन्सेस सगळे कॅल्क्युलेट केले जातात. ओके, प्राइस व्हेरिएशन असेल, मटेरियल प्राइस व्हेरिएशन, मटेरियल किंवा लेबर प्राइस व्हेरिएशन वगैरे, लेबर रेट व्हेरियन्स, हे सगळे व्हेरियन्स जे असतात ते आपल्याला बघायचे. तर तोही एक पार्ट आहे. आणि काही लेवल्स पण पाहिजेत आपल्याला. त्याच्यात अर्थात त्या लेवल्स मटेरियल कंट्रोलच्या रिलेटेड असतात. स्टॉक लेवल जे आहे त्या स्टॉक लेवलमध्ये डेंजर लेवल असेल, मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल, ॲव्हरेज स्टॉक लेवल, ह्या लेवल्स पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे जे काही मटेरियल आपण स्टोरेज करतोय ते विनाकारण जास्त पण करून उपयोग नाही, कारण जर जास्त आपण स्टोअर करून ठेवत असेल तर ते वेस्टेज जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपल्याला एक मॅक्झिमम लेवल ठरवावं लागते, त्याच्यापेक्षा आपण जास्त मटेरियल स्टॉक करून ठेवायचं नाही, किंवा मग कमी पण करून ठेवता कामा नये, कारण कमी जर मटेरियल आपण स्टॉक करून ठेवत असेल तर ऐन वेळेस आपल्याकडे तुटवडा होऊ शकतो आणि ते जे काही मटेरियल मध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे आपलं प्रोडक्शन थांबणार, आपले रिलेशन मेंटेन जे खराब होणार, किंवा आपल्याला सेल्स कमी झाल्यामुळे प्रॉफिट कमी होणार. हे सगळं होऊ नये म्हणून आपल्याकडे काही स्टॉक कायमस्वरूपी असलं पाहिजेत. मग तिथं मिनिमम लेवल पण एक आपल्याला ठरवावं लागते. ती स्टॉक मिनिमम स्टॉक लेवल कशी काढतात ते पाहायचंय. ओके, किंवा मग अशा कोणत्या सिच्युएशन मध्ये आल्यानंतर आपण पुढची ऑर्डर दिली पाहिजे, त्यालाच स्टॉक रिऑर्डर लेवल म्हणलं जातं. रिऑर्डर क्वांटिटी किंवा रिऑर्डर लेवल, ते रिऑर्डर लेवल कसे कॅल्क्युलेट करतात हे सगळं आपल्याला पाहायचंय. त्याचबरोबर आपल्याला लेबरच्या रिलेटेड, म्हणजे याच्यातलं हे मटेरियलच्या रिलेटेड सांगितलं, लेबरच्या रिलेटेड काही पार्ट आहे, काही लेबर कसं कॅल्क्युलेट करतात, त्यामध्ये मग काही रेटच्या आधारे आणि टाइमच्या आधारे कॅल्क्युलेशन केलं जातं. शिवाय हेनले, रॉवन असे काही एक्सपर्ट आहेत, त्यांनी काही प्लॅन्स जे आहेत रेम्युनरेशनचे प्लॅन्स सांगितलेत, ते प्लॅन्स पण आपल्याला शॉर्टमध्ये बघायचे. तर हा सगळा कॉस्टिंगचा जो काही पार्ट आहे तो अर्थात ज्यांचं कॉस्टिंग ऑप्शनल होतं त्यांच्यासाठी तर नक्कीच हे फायद्याचं होणार आहे.
किंवा ज्यांचं समजा जरी कॉस्टिंग सब्जेक्ट तुम्हाला असेल तरी पण आपण MCQ टाईपने त्याचा जास्त अभ्यास केलेला नसेल तर ते एक तुम्हाला रिवाइज होईल, नक्कीच त्याच्या बाबतीत तुम्हाला ते उपयुक्त ठरेल. ठीक आहे. नेक्स्ट, कॉस्टिंग नंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग हा एक तिसरी ब्रँच म्हणता येईल. ही एक तिसरी ब्रँच आहे अकाउंटिंगची. जसं फायनान्शियल अकाउंट, कॉस्ट अकाउंटिंग, तिसरं आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंटचे जे मुलं आहेत BBA आणि MBA असणारे तर हेही त्यांना या एक्झामला पात्र होतात. त्याच्यामुळं साहजिकच याच्यातला पण काही पार्ट जो मॅनेजमेंट लेवलला शिकवला जातो तो तुम्हाला सिलेबसमध्ये असणार आहे. आता याच्यामध्ये स्पेशली काय काय असणार आहे तर फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय, तर फायनान्शियल स्टेटमेंट याचा अर्थ स्टेटमेंट ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. ओके, जे स्टेटमेंट प्रिपेअर करतात त्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. याच्यामध्ये स्पेशली 2 फायनान्शियल स्टेटमेंट मानले जातात, 2 टाईपचे. एक आहे त्याला म्हणलं जाईल प्रॉफिट ऑर लॉस स्टेटमेंट, किंवा इन्कम स्टेटमेंट असंही म्हणतात, प्रॉफिट अँड लॉस किंवा इन शॉर्ट इन्कम स्टेटमेंट. आणि सेकंड आहे ते म्हणजे बॅलन्स शीट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा इन्कम स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट दीज आर फायनान्शियल स्टेटमेंट. तर हे फायनान्शियल स्टेटमेंट आपल्याला वर्टिकली ऑरिझोंटल कसं असतात, आपल्याला नॉर्मली ऑरिझोंटल बऱ्यापैकी 12वी पर्यंत किंवा काही FY मध्ये पर्यंत आपल्याला माहिती असतात किंवा तेच आपल्याला जास्त विचारतात. पण कंपनी ऍक्ट असेल त्या कंपनी ऍक्ट नुसार वर्टिकली बॅलन्स शीट जे आहेत किंवा वर्टिकली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहेत हे सगळं तयार करावं लागतात. ओके, ते आपल्याला माहिती ॲज पर शेड्यूल किंवा आर्टिकल 6 नुसार ते आपल्याला सगळ्याला वर्टिकली स्टेटमेंट जे आहेत ते तयार करावं लागतात. तर ते वर्टिकली स्टेटमेंट कसं तयार करतात ते पाहायचंय. नेक्स्ट पाहायचंय ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. हेच फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे त्याचं ॲनालिसिस कसं केलं जातं. तर ॲनालिसिस करण्याचे काही मोड्स आहेत, मेन आहेत 3 ते 4 टाईपचे. ते कसे केले जातात, एक आहे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, म्हणजे इथं कंपॅरिझन केली जाते लास्ट इयर आणि करंट इयरची, आणि त्याच्यातून मग आपल्याला ग्रोथ झालेली, इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली आणि त्याच्यावरून आपला बिझनेस ग्रोथ होतोय की मागे जातोय हे समजतं. त्यामुळं तो एक पार्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट. दुसरं आहे कॉमन साईज स्टेटमेंट. कॉमन साईज स्टेटमेंट मध्ये पण आपल्याला काय केलं जातं तर एक कंपेअरिंग टू फॉर एक्झाम्पल टोटल फंड अवेलेबल, किती रुपये आपल्याला अवेलेबल झालेत त्याच्यावरून आपण इतर लायबिलिटीज किंवा असेट जे आहे त्याचं कंपॅरिझन करू शकतो. तर त्याला कॉमन साईज स्टेटमेंट म्हणलं जातं. किंवा सेलच्या आधारे बाकीचे म्हणजे इन्कम स्टेटमेंटचं जर आपल्याला कॉमन साईज स्टेटमेंट बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं तर सेलच्या आधारे बाकीचे किंवा अकॉर्डिंग टू सेल्स आपण काय करतो बाकी पर्सेंटेज काढतो. तर हे कंपॅरिझन एक प्रकारे केलं जाते पण त्याला कॉमन साईज स्टेटमेंट म्हणतात. ते आहे दुसरं. तिसरं आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. एक कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट हे पण तुम्हाला स्टेटमेंट जे आहेत ते अनालिसिसचाच पार्ट आहे. तर पैसे कसे येतात आणि जातात म्हणजे आपल्याकडे कॅश येणं आणि जाणं जे आहे ते कोणत्या माध्यमातून होतं आणि किती बॅलन्स आपल्याकडे शिल्लक आहे ते याच्यातून समजतं. नेक्स्ट आणखी एक आहे तो म्हणजे रेशिओज. रेशिओ अनालिसिस. यासाठी काय केलं जातात काही रेशिओ कॅल्क्युलेट करावे लागतात. जसं की ग्रॉस प्रॉफिट रेशिओ, नेट प्रॉफिट रेशिओ, इतर रेशिओ जे आहेत हे सर्व रेशिओ जे आहेत ते कॅल्क्युलेट करतात, त्याला रेशिओ अनालिसिस म्हणतात. तर हे सगळे अशा टाईपचे जे आहेत किंवा याच्यात आणखी काही पार्ट नक्कीच ऍड असेल किंवा आहे तोही आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहे. तर हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पार्ट आहे. नेक्स्ट ऑडिट. जसं मी मागे सांगितलं की ऑडिट अँड टॅक्सेशन या नावाने पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हा सब्जेक्ट TYच्या मुलांसाठी इंट्रोड्यूस केलेला आहे. तर यामधला पार्ट जो आहे पहिला ऑडिट. हे ऑडिट म्हणजे काय तर थोडक्यात त्याला मराठीत अंकेक्षण म्हणतात, म्हणजे चेकिंग करणं किंवा चेक करून घेणं. आपण हे जे ऑडिट आहे ते ऑडिट कोण करतो, ऑडिटर करतो आपल्याला माहिती. आणि ऑडिटर होण्यासाठी जी काही पात्रता आहे त्यासाठी काय मेन कंडिशन तर तो जो व्यक्ती आहे तो काय झाला असला पाहिजे, ही मस्ट पास CA एक्झाम. ओके, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट इन इंडिया ही जी काही इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या मार्फत जी काही CA ची एक्झाम घेतली जाते ती CA ची एक्झाम पास झाल्यानंतर तो व्यक्ती ऑडिट करू शकतो. हां, तर समजा काही CMA असेल तर तेही इतर काही ऑडिट करू शकतात किंवा GDCA जे आहेत डिप्लोमा इन गव्हर्नमेंट कोऑपरेटिव्ह अकाउंटंट ते कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिट करू शकतात. पण ऑडिट करणं म्हणजे काय तर एक प्रकारे अकाउंटंटने जे काही वर्षभर रेकॉर्डिंग केलेले किंवा जे अकाउंटिंग केलेलं आहे ते अकाउंटिंग करेक्ट आहे की नाही हे एक प्रकारे
ज्याला म्हणू आपण की ऑथोराइज पर्सन कडून चेक करून घेणं म्हणजे एक प्रकारे ऑडिट. तर हे ऑडिट करत असताना म्हणून आपल्याला हे ऑडिट, जरी तुम्हाला आता डायरेक्टली तुम्ही त्या पदावरती जॉबला लागलात तर तुम्हाला लगेच ऑडिट करायची गरज पडणार नाही, पण कालांतराने ते तुम्हाला इंटरनल ऑडिट वगैरे हे सगळं आलं पाहिजेत. आणि म्हणून याच्यासाठी तुम्हाला हा सब्जेक्ट जो आहे तो याच्यामध्ये नक्कीच इन्व्हॉल्व केलेला आहे. याच्यावरती पण क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग, टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग, ऑडिटिंगचे काही टेक्निक्स आहेत ते सगळे टेक्निक्स तुम्हाला पाहिजे आहेत. प्लॅनिंग ऑफ ऑडिट, ऑडिट ऑफ नॉन कॉपरेटिव्ह एंटरप्राइजेस, नॉन कॉर्पोरेट एंटरप्राइजेस जे आहेत ते, आणि इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल्स एक्सेट्रा. याच्यात आणखी काही पार्ट ऑडिटचा पण असणार आहे. तर हा जो पार्ट आहे हा पूर्णपणे थिअरीचा आहे, याच्यात प्रॅक्टिकली काही नाहीये. तर हे थिअरी तुम्हाला लवकर समजू शकते, वाचून करता येईल. याच्यासाठी बुक्स जे आहेत ते मी सांगितलं की TY पुणे युनिव्हर्सिटीमध्ये TYला हे ऑडिट अँड टॅक्सेशन नावाचा सब्जेक्ट आहे, त्याच्यामधून तुम्ही हे बुक्स रेफर करू शकता. फक्त मार्केटमधून जे शॉर्ट नोट्स वगैरे नोट्स टाईप जे भेटतात त्याच्यातून जास्त डिटेलमध्ये माहिती मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला जे काही संदर्भ बुक जे असतात, रेफरन्स बुक, ते सगळे रेफर करावे लागतील. नेक्स्ट, एक मिनिट. यानंतर हे जे तुम्हाला मी सांगितलं की या सगळ्या सब्जेक्टच्या नंतर आपल्याला अदर सब्जेक्ट मध्ये पण काही सिलेबस आहेत, तेही तुम्हाला बघावं लागणार आहे, तेही अभ्यासावं लागणार आहे. कारण कॉमर्स मधून तुम्ही शिक्षण घेतलं याचा अर्थ इतर सब्जेक्ट बद्दल पण तुम्हाला याच्यावरती 100% क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर हे सब्जेक्ट कोणते असणार आहेत? अर्थात हे सगळे थिअरीचे आहेत. कंपनी लॉ, याच्यामधले बराच पार्ट अकाउंटिंग मध्ये पण कव्हर होतो आपल्या, ठीक आहे. म्हणजे मी जसं की आता समजा कंपनी लॉ मध्ये शेअर्स म्हणजे काय, डिबेंचर्स म्हणजे काय, हा जो पार्ट आहे ना तो याच्यात इन्व्हॉल्व आहे किंवा कव्हर होईल. पण तरीही तुम्हाला डिटेलमध्ये अगदी ऍक्ट वगैरे सगळं जर पाहायचं असेल तर त्यासाठी सेपरेट तुम्हाला कंपनी लॉचं बुक जे आहे ते बघावं लागेल. हा पण कंपनी लॉ वगैरे जे आहे ते ग्रॅज्युएशनला बीकॉमला हे सगळे सब्जेक्ट आहेत, बिझनेस लॉ आणि कंपनी लॉ. ओके, याच्यामध्ये काही लॉ स्पेशली जे आहेत ते आहेत लॉ. आणि नेक्स्ट आहे इन्कम टॅक्स आणि GST. आता याच्यावरती GST वरती क्वेश्चन विचारले जातील, इन्कम टॅक्स वरती जास्त विचारले जाणार नाहीत, पण तरीही तुम्हाला ऍटलीस्ट एवढं तरी माहिती असली पाहिजे. इन्कम टॅक्स ऍक्ट जो आहे 1961चा, त्याच्यामध्ये काही डेफिनेशन्स असणार. पर्सन म्हणजे काय, असेसमेंट इयर म्हणजे काय, प्रिव्हियस इयर म्हणजे काय, ओके, किंवा ऍग्रिकल्चरल इन्कम म्हणजे काय, कोणत्या कंडिशन नंतर त्याला ऍग्रिकल्चरल इन्कम म्हणतात, किंवा इन्कम जे आहे त्या इन्कमचे जे हेड्स आहेत ते हेड्स किती आहेत, तर टोटल 5 हेड्स आहेत. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम प्रॉफिट और गेन्स फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन, नेक्स्ट इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन्स, आणि लास्ट इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. असे 5 हेड्स आहेत. तर हे 5 हेड्स जे आहेत ते 5 हेड्स तुम्हाला बघावं लागतील. ऍटलीस्ट एवढं तरी तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की ह्या 5 हेड्स मध्ये काय काय येतं. सॅलरी म्हणल्यानंतर सॅलरीमध्ये कशा टाईपने तुम्हाला इन्कम टॅक्सेबल इन्कम कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्यामध्ये मग सॅलरीचे पार्ट बेसिक असेल किंवा अलाउन्सेस असतात आणि काही परक्युसाइड्स म्हणजे एक्स्ट्रा फॅसिलिटी, या सगळ्या तुम्हाला बघावं लागतील. त्याच्यात पण पार्ट आहेत अलाउन्सेस आणि परक्युसाइड्स मध्ये. काही अलाउन्सेस हे टॅक्स फ्री असतात, म्हणजे त्याच्यावरती टॅक्स चार्ज पेड करायची गरज नसते. दुसरं काही अलाउन्सेस जे असतात ते फुल्ली टॅक्सेबल असतात, म्हणजे त्याच्यावरती टॅक्स पे करावाच लागतो. आणि काही अलाउन्सेस जे आहेत ते पार्टली टॅक्सेबल असतात, म्हणजे काही अमाऊंट पर्यंत ते एक्झम्पशन मानलं जातं, तिथपासून पुढचे जे एक्स्ट्रा मिळालं तर त्याच्यावरती टॅक्स पे करावा लागतो. सेम परक्युसाइड्स पण असंच आहे. काही परक्युसाइड जे आहेत त्या टॅक्सेबल असतात, काही फुल्ली एक्झेम्प्टेड असतात आणि काही परक्युसाइड्स ह्या पार्टली टॅक्सेबल असतात. तर ते तुम्हाला एक लिस्ट वाचायची, याच्यावरती प्रॅक्टिकल क्वेश्चन्स तुम्हाला तयार करायची किंवा अभ्यासाची गरज नाही, पण त्याची लिस्ट ऍटलीस्ट लक्षात ठेवावं लागणार आहे. दुसरं हाऊस प्रॉपर्टीमध्ये पण तुम्हाला त्याच्यात 2-3 टाईपची प्रॉपर्टी कन्सिडर केली जाते. एक म्हणजे SOP, ज्याला सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी असं म्हणतात, म्हणजे स्वतः राहण्यासाठी जे आपण प्रॉपर्टी यूज करतो त्याला SOP म्हणलं जातं. दुसरे आहे LOP, लेट आउट प्रॉपर्टी, की जे दुसऱ्यांना इतरांना रेंटने वगैरे दिलेली असते. आणि तिसरी DLOP मीन्स डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टी, म्हणजे जर 2 पेक्षा जास्त प्रॉपर्टी असेल आपल्याकडे हाऊस प्रॉपर्टी, त्यातली एक प्रॉपर्टी ॲज पर आवर चॉईस आपण एक प्रॉपर्टी SOP मानू शकतो. पण मात्र दुसऱ्या प्रॉपर्टी जरी आपण लेट आउट केल्या नसतील, रेंटने दिल्या नसतील, तरीही त्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला लेट आउटने दिल्यात असं कन्सिडर केलं जातं, डीम केलं जातं, मानलं जातं. म्हणजे त्याला डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टी, इन शॉर्ट DLOP मानलं जातं. तर ते आहे.
तिसरा पार्ट इन्कम फ्रॉम बिझनेस, तुमचा जर काही बिझनेस असेल त्याच्यातून इन्कम कसा मिळतो ते आहे. आणि सगळ्यात शेवटचं एक आणखी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर टोटल टॅक्सेबल इन्कम कसा काढतात, त्याच्यातून डिडक्शन काय काय असतं. जसं आपण बघतो की मेडिक्लेम असेल, इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स असेल, त्याचा प्रीमियम असेल, लोन असेल, तर त्याची जी काही रक्कम आहे ते अंडर सेक्शन 80C नुसार आपल्याला डिडक्शन मिळते, आपल्याला त्या टॅक्सेबल इन्कम मधून सवलत मिळते आणि मग आपला इन्कम जो आहे टॅक्सेबल इन्कम तो फायनली कॅल्क्युलेट केला जातो. आणि त्याच्या मग स्लॅबनुसार, आता स्लॅब पण 2 आहेत, ओल्ड स्लॅब, न्यू स्लॅब, तर त्या स्लॅबनुसार आपण किती टॅक्स पे केला पाहिजे हे काढता येतं. तर याच्यावरती एक साधारणतः बेसिक तुम्हाला एक थोडंफार आपण याच्यावरती लेक्चरमध्ये माहिती सांगेल मी तुम्हाला, जरी क्वेश्चन विचारले नाही विचारले तरीही. ओके. आणि लास्ट जीएसटी म्हणजे काय, जीएसटी कसं कॅल्क्युलेट करतात वगैरे ते एक. तर हा जो पूर्ण सिलेबस आहे यामध्ये नक्कीच आमच्याकडून तुम्हाला थोडंफार एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न केला जाईल, जास्तच जाईल, कमी होणार नाहीये. त्यामुळं सिलेबसमध्ये हा पार्ट आहे का, हा पार्ट नाही का, याच्यावरती विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही तेवढ्या वेळा तो पार्ट समजून घेऊ शकता. मी उलट पुढे जाऊन असं म्हणेल की समजा इन्कम टॅक्स नसेल आणि तुम्ही अभ्यास केला तर वाया जाणार नाहीये, ठीक आहे, तो कुठं ना कुठं उपयोगी पडणार आहे. त्यामुळे आपण असं गृहीत धरतोय की कारण याच्यात असा डिटेलमध्ये किंवा एक्झॅक्ट हा एवढाच सिलेबस आहे असं दिलेलं नाही. त्यामुळं आपण एक गृहीत धरून चालतोय की बीकॉमची एक्झाम आहे आणि प्रोफेशनल नॉलेज असं सांगितलंय म्हणजे 100% आपल्याला या सब्जेक्टचा पण त्याच्यामध्ये विचार होणं गरजेचं आहे, आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आय होप की तुम्हाला सिलेबस बऱ्यापैकी समजलेला असेल. या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर नक्कीच तुम्ही क्लासेसमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता, याच्याबद्दल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. याच्यासाठी तुम्हाला नंबर आहे 9226018181 किंवा दुसरा आहे 8530121002. याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्कीच माहिती घेऊ शकता. तर आपण बॅच आता चालू करतोच आहे. तर मी तुम्हाला असं सांगेल की जर तुम्हाला नक्कीच तेवढा कॉन्फिडन्स वाटत असेल, बऱ्यापैकी माहिती समजली असेल आणि जर समजा व्हिडिओ वगैरे तुम्हाला आवडले असतील, तुम्हाला खात्री वाटत असेल की नक्कीच काहीतरी आपल्या सरांकडून फायदा होईल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. फीज जी आहे ती जी फीज आहे तुम्हाला याच्यावरती दिसते. कदाचित सिलेबस आपल्याला मी जास्त गृहीत धरून आपण हे फीज पण सगळे ठरवलेले. सिलेबस फीज कमी करून तुमचं सिलेबस शॉर्टमध्ये शिकवून उपयोग नाही. 2-3 क्वेश्चन जरी आउट ऑफ सिलेबस किंवा न घेतलेल्यापैकी आले तरी तुम्हाला नंतर नक्कीच त्याचं वाईट वाटणार आहे आणि तुम्ही नंतर परत आम्हाला क्लेम करणार आहात. त्यापेक्षा हक्काने तुमच्याकडून थोडे एक्स्ट्रा जरी म्हणता येईल तरी मागले तरी चालेल, पण तुम्हाला नक्कीच त्याच्यातून आम्ही न्याय देण्याचं काम करेल. 1 वर्षासाठी हा कोर्स असणार, याची व्हॅलिडिटी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही टाईपने तुमच्याकडे ह्या तुम्हाला ही बॅच अटेंड करता येईल. इतर सब्जेक्ट पण जे आहेत तेही तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होत आहेत. मी फक्त हे अकाउंट बद्दल सांगतो, ज्याला आपण प्रोफेशनल नॉलेज म्हणतोय. मराठी, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हे सुद्धा सब्जेक्ट जे आहेत याच्या बाबतीत पण तुम्हाला याच्यातून किंवा या कोर्समध्ये शिकवलं जाणार आहे. तर चला, सगळ्यांसाठी मी परत एकदा हे करतोय की रिक्वेस्ट की लवकरात लवकर जर तुमचं कन्फर्म असेल तर ऑफिसमध्ये किंवा फोन करून तुम्ही ही सगळी माहिती मिळवू शकताय आणि लवकरात लवकर तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा. आपण बॅच लवकरच स्टार्ट करतोय. चला ठीक आहे, सगळ्यांना शुभेच्छा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.